इतिहास साक्षी आहे, जेव्हा आपलं नशीब खराब असते की नाही, कोणतंही काम करायला घेतलं की त्याच्यात काही ना काही पचका होते. आता तुम्ही आजचाच विषय पाहा ना. सकाळी अभिचा फोन आला, चल मग आपल्याला शेगावले श्रीजींच्या दर्शनासाठी जा लागते. आता कोण मला शेगावले चल म्हटलं तर मी त्याला नाही नसतो म्हणा, कारण की जेवढं प्रेम गजानन महाराजांचं आपल्यावर आहे, तेवढंच प्रेम आपल्या शेगावच्या प्रेमाच्या माणसाचं आपल्यावर आहे. पण तेही खरी गोष्ट आहे म्हणा की लय लोकांनी आपलं अजून भेटणं नाही झालं. काही जास्त विचार नका करू, एखाद्या दिवशी सगळे मस्तपैकी निवांत भेटू. जसा अभिचा फोन आला, सकाळी तयार झालो, आजीले टाटा करून निघालो शेगाव जाण्यासाठी. जसं जराशा गावाच्या पुढे गेलो, तिसराच पाय निघाला ना रे बा, डायरेक्ट गाडी बंद झाली. गाडीत पेट्रोल होतं तरी गाडी चालून होत जाय. गाडी लोटून पाहिली, झुकून पाहिली, पण काही मेळ जमला नाही. शेवटी बाबा ते गाडी लोटत आणली आणि या फाट्यावर एका मेकॅनिकलला दाखवली. मग त्यानं कशी तरी ते चालू करून दिली. पहिलेच तर आमचा इथं अर्धा एक घंटा टाइमपास झालता, पण शेगावले पोहोचल्यानंतर एवढी गर्दी पाहून मला तर वाटलं आता घरी जायला रात्रच होते. तेवढ्यातच तिथं आपल्या प्रेमाचे माणसं भेटले. आता मी कितीही घाईत असलो तरी आपल्या प्रेमाच्या माणसाला भेटणं नाही विसर, कारण की आपल्या इंस्टाग्रामवर जेवढं अस्तित्व आहे फक्त तुमच्यामुळे आहे. आणि या गोष्टीवर तुम्ही अजूनही तुमच्या भावाला फॉलो नशीन केलं तर तेवढं लवकर पटापट फॉलो करून टाका बरं, जास्त विचार नका करू. मग इथे सगळीच्या मस्त भेटा वगैरे घेतल्या आणि तिथून डायरेक्ट गेलो मंदिरात दर्शन करायला. आणि ते तुम्ही काही म्हणा, इथं एक वेळा मंदिरात आलो की मनात अलगच सुकून वाटते भाऊ. मग जसं इथं दर्शन झालं, रणित महाराज सोबत आलो नाश्ता करायला. कसं आहे ना, शेगावला आल्यानंतर ह्या 3 गोष्टी केल्याशिवाय की मी इथून जात नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गजानन महाराजांचं दर्शन, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या प्रेमाच्या माणसाची भेट, आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेगाव मध्ये येऊन शेगाव कचोरी खाणं. जसा नाश्ता झाला, घरी जायला निघालोच होतो तर एवढी गर्दी लागली की अर्धा एक घंटा ट्रॅफिक मध्येच गेला. मायाबीन मलत वाटवला, आता घराच्या बाहेर निघणंच बंद करायला लागेल. काही कुठे काम करायला गेलो की काही ना काही पचका सुरू राहिला. कसं तरी या ट्रॅफिक मधून निघालो आणि डायरेक्ट पळालो घरी जायला. तर चला बोट्टे आजच्या ब्लॉग मध्ये एवढं. ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या भावाला एक वेळा फॉलो नक्की कर जा. जय श्रीराम.